कोण नाही देत आहे? ते काका ते कोण काका आहे? अबे इकडे ते मला नाही माहिती 500चा काय व्यवहार आहे. खाली आहे. नाही कोण आहे आहे बघ ते तिथं? कोण आहे? कोण काका आहेत? नाही तिथं आहे हे तुझे ये ना हे कर बघ, ना. आहे. ते मला नाही माहिती, ते खाली आहे ना ब्रो. अरे नाही नाही पॉसिबल पंचाने लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. तुम्ही ठीक आहे क्या ते हे कुठे आहेत? अरे आपण मनोज दादा होता ना इथं. ऐक थांब. पुढील लेगेट म्हणून काम करतील दिनकर दादा. थांब बघायला गेला आता. चालतील ना थोडा अंपर आहे त्याला काय फरक पडतो? आहे ना हे आता इथे मध्ये येऊ नका. हे बॉल कुठे इथे घेऊन ये ना जरा कोल्ड्रिंक. मला घासा सुकलाय. ते सांगितलं ना मी. कोण देणार त्याला मी देणार थांब 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 जरा थांब जरा बस इथंच. अरे याचं नाव काय सांगा ती ये अनिश अनिश एव्हरग्रीन RGK 1993 सॉरी याकडून बॉलर कोरपेच ना तो. वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा एक धावाने संघाची धावसंख्या सुरू केली आहे अनिशाने. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो अतुल आणि सुंदर अशी गोलंदाजी करतो तो कोरपेच आहे ना काय माहित नाही. कोरपे हे दादांना मागील मॅच आणि एक धाव सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण कोरपेकडून आणि सुंदर अशी बॅटिंग सुद्धा अनिश करतोय आणि मला वाटतं सुंदर असे चेंडू टोलवला आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं आणि 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. धावसंख्या होती ती 5. सुंदर अशी फलंदाजी पाहतोय आपण अनिश कडून. सुंदर असा चेंडू टोलवला आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर असं वैभवाचं. 2 धावाने धावसंख्या होती ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावरती. मला वाटतंय निर्धारित चेंडू जातोय आणि नो चेंडू आहे आताचा. धावा आताच्या 2 धावा धावसंख्या होती ती 9. कोरपे निर्धार चेंडू. षटक काय झालं का? पाच चेंडू 9 धावा. सुंदर असा चेंडू टोलवलाय अतुल याने आणि धावसंख आउट. रन आउट होतो तो अतुल. कुणाल नाही सांगितलं हात दाखव इकडे मी सांगतो. पहिलं षटक सुंदर असं गेलं होतं ते कोरपेकडून. प्रमोद वन डाऊन साठी आला तो प्रमोद आणि स्ट्राईकला येतो बॉलर नेम विपुल. अनिश
दादा फोन सुधाकर सुरू. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आर्मी फायटर्स कडून आणि सुंदर अशी गोलंदाजी विपुल कडून आणि सुंदर असा चेंडू ठेवलेला मला वाटतंय काहीस डिस्टन्स वन्स आणि रनआउट होतोय तो अनिश. सुजित सुजित येवले एल्वे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सावंत सावंत गोलंदाजी विपुल. आर्मी फायटरचा हुकमी एकमा विपुल आणि वाईड चेंडू. धावसंख्या होती ती 13. सुंदर असा चेंडू ठेवलेला आणि मला वाटतं कॅच आउट होतोय सुजित दादा आणि सुंदर असा चेंडू झेल घेतलाय तो वैभव याने. नाव काय बॅट्समन नाव स्वप्नील. स्वप्नील बघूया पुन्हा एकदा स्वप्नील सुद्धा निराश होऊन त्यांचं नाव काय हे काय मला माहित नाही. बॅट्समन नाव काय आपलं बॅट्समन नाव मनोज. हे मला पहिला इकडं एक फोन ना भावा. तिथं हाय घेऊन धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती 15 सॉरी 13 धावसंख्या 13. 14 आताचा एक सॉरी धावसंख्या 14 झाली 14 14 लास्ट सिंगल 14. या खोलला पिऊ नका पण. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि आपले संघाचे संघ मालक संतोष दादा. सुंदर अशी मॅच चालू आहे 1993 वर्सेस आर्मी फायटर्स आणि मला वाटतं एक्स्ट्रा चेंडू जातोय आणि आत्ताच्या 2 धावा. धावसंख्या होती ती 18. सुंदर असा चेंडू दिलेला मला वाटतं त्या 4 धावा गेल्यात. धावसंख्या होती ती 22. आणि सुंदर असा चेंडू टोलवला आहे प्रमोदाने 6 धावा. धावसंख्या होती ती 28. आणि पुन्हा एकदा एक धाव काढून स्ट्राईक चेंज. एकोणतीस धावा आणि धावसंख्या झाली होती 30. अंतिम षटक घेऊन आलाय तो ओमकार आणि स्ट्राईकला ते मनोज आणि पहिल्या चेंडूमध्ये त्रिपाळ चेट होतो तो मनोज. यांचं नाव काय महेश. मनोज नंतर जातोय तो महेश.
एक धाव चोरली आणि धाव संख्या झाली आहे ती 31. आणि पुन्हा एकदा मला वाटतं आउट होतोय तो प्रमोद. बॉक्स आउट झाला होता प्रमोद. सुंदर अशी गोलंदाजी पाहते ओंकार कडून. तेच आणि बॉक्स आउट होतोय तो कायचं नाव रे महेश. महेश आहेच अजून हा काय माहिती कोण आहे ते. मनोज. सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि रनआउट सुद्धा होतोय तो भीमसेन. एक धाव एकच धाव. धाव संख्या 34. धाव संख्या झाली ती 34. जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान आहे. एव्हरग्रीन 1993 या संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसेच आर्मी फायटर्स या संघाने लवकर लवकर आपले सुरुवातीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कॅन आय टॉक इंग्लिश. आपण इंग्लिश 35 टू विन. आर्मी फायटर या संघाला 35 धावांचं आव्हान आहे. आमच्या लोकांनी नाव माहिती आहे तुम्हाला. हो हा काय माहिती आहे ना तुमच्याकडेच आहे ना. किती 35 ला 2 वरती लागले 2 रन. 3 विकेट घेतली. हां ठीक. मनोज 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 बॅट्समन सावंत सावंत अनिकेत सावंत. अनिकेत आणि मनोज. अनिकेत सावंत. ओमकार आणि अनिकेत. अनिकेत किती पाहिजे 35 पाहिजे. बॉलर मनोज. 6 धावा. पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा ओंकार याने ठेवल्यात. माझ्यासोबत जोडीला आहे ना तू. आगे आगे ते हा चालू कर रे. सुंदर अशी फलंदाजी मला वाटतं पहिल्यात. आणि दुसरा चेंडू हा नो जातोय आणि 2 धावा आताच्या 5 एकूण 3 धावा झाल्या. धाव संख्या झाली होती 9. एक चेंडू मध्ये 9 धावा ठेवलेल्या आहेत. नाही रे नाही. मयूर काय बोलतो. मयूर मैदानात आहे. मयूर काय बोलतो. रनिंग मध्ये आहे.
पंच धावा सांगा. पंच आताची धाव एक धाव. पंच बॉल मैदानात असेल तर गुड डिसिजन, ठीक आहे, हरकत नाही. सुंदर असा चेंडू टोलवला आणि एक धाव चोरली. धाव संख्या होती ती 11. आणि धावबाद होतोय तो मागे सावंत 1 रन आणि मागे 1 आणि रनआउट होतोय तो. धावबाद होतोय तो अनिकेत सावंत. सुंदर अशी फलंदाजी पाहतली आपण अलिकेतच्या बॅटमधून पहिल्या मॅच मध्ये आणि तेवढी सुंदर आता फलंदाजी करतोय ओंकार. शेवटचं शतक सुद्धा सुंदर असं टाकलं तो ओंकाराने आणि नको 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 नको. पंच ओके, रनआउट. 1 रन. एक धाव. एक रन 1 विकेट. हॅलो, कृपया या ठिकाणी विनंती आहे की आपण या शाळेच्या आवारामध्ये आहोत. कृपया याचं भान ठेवायचं आहे. संयोजकाच्या वतीने आपल्याला नम्रतेची विनंती आहे. कृपया पुन्हा पुन्हा माईकवरती आपल्याला सूचना देण्याची वेळ येऊ नये असं वर्तन आपल्याकडून अपेक्षित नाही आहे. आपण सर्व बॉलर नेम सगळे माजी विद्यार्थी नाव काय? आहेत. संदीप संदीप. बॉलर नेम संदीप. संघाची पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर घेऊन संदीप दादा आपली गोलंदाजी करतायत आणि स्ट्राईकला तो उदय. बघूया आणि उदयने वाईट चेंडू. बघूयात धावसंख्या 1 ने वाढवते. धावसंख्या झाली ती 16 आणि 9 चेंडू पुन्हा एकदा जातोय. स्क्वेअर चेंडू जातोय. एक धाव पुन्हा होते 17. या ठिकाणी जर उदयने 6 मारला तर सिद्धेश महाडिक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक केलेला आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी उदयसाठी खास. उदयने जर 6 मारला, कोणाकडनं होतं? सिद्धेश माडिक करून 500 रुपयाचा प्राइज आहे. गाय नको रे, गाय नको. धावसंख्या 19. सुंदर अशी फलंदाजी करते उदय आणि सुंदर असा चेंडू टोलवला आहे. एक धाव चोरतोय तो उदय आणि धावसंख्या झाली ती 20. नाही, मला शिंक येत होती बऱ्यापैकी. मला शिंक येत होती. बोल बोल. आणि हा चौकार उदयाच्या बॅटमधून निघालेला हा चौकार नाही 2 षटकाच्या समोर धावसंख्या येते. धाव किती? 25. 25 विपुल आणि विपुल पवारसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आली. विपुल पवारने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर संकेश मेडेकर यांच्याकडून 2000 रुपयाचा प्राइज आलाय. ते आम्ही सांगणार. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या आहे ती 26. आणि अजून मारलेला चेंडू बघूया. मला वाटतं हा लाल बलाय काते. राजला पटो. राजला जाऊ दे रे. राहुलचं नाव घे ना. आता आलाय. अरे आलाय ते मगाशी पण घेतलं ना. हे ना परशुराम. परशुराम शिर्के. या ठिकाणी राहुल कदम यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही संयोजकाच्या वतीने त्यांचं
सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण प्रमोद कडून. प्रमोद संघाची कंप्लीट धुरा हातावर घेतोय, आपल्या खांद्यावर धुरा घेतोय. 2 धावा धावसंख्येत 2 कडून परशुराम आणि सुंदर असे गोलंदाजी चालू आहे ते आणि भुवनेश्वरच्याकडून. अरे बघा रे, धावसंख्या झाली ती 27. तिसरं षटक प्रगतीपथावरती जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हानाचा पाठला करताना आणि सुंदर असं मला चेंडू बघायचा जातोय काय. पंच समरेषेला पिंडार टिकलेला आहे. आउट आहे. साईड आहे, सीमा मागे नाही टेकला, ह्या साईड झाला टेकला. आता राजला पाठव ना. स्कोर 27 झाले आतापर्यंत. 27 झाला. झालाय स्कोर 35 ला गेला. लवकरात लवकर मॅच चालू करायचे. महेश 2 धावाने 2 धावा 2 धावा 29 आणि या 6 धावा 35 धावाने संघ मालकाने स्वतः आपल्या खांद्यावर सगळी संघाची धुरा घेतली आणि शेवटच्या मला वाटतं 3ऱ्या ओव्हरमध्येच मॅच ओव्हर झाली आहे. तेवढंच सुंदर असं आपले खेळी प्रदर्शन एव्हरग्रीन 1993 यांच्याकडून. कोण किती रन काढला त्या? 3 विकेट 8 रन. आता झालेला सामना आर्वी फायटर वर्सेस एव्हरग्रीन 1993. कुलस्वामी 11 वर्सेस आनंद डिगे वॉरियर्स. एक मिनिट. कुलस्वामी 11 वर्सेस आनंद डिगे वॉरियर्स या संघाचा सामना होणार होता. या कुलस्वामीनी वर्सेस आनंद डिगे वॉरियर्स 0 मिनिटात आपण मैदानात यायचा. 0 मिनिटात. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर आहे तो संघाचा स्वतः कर्णधार ओमकार कदम. ओमकार यांनी आपला चषक घेऊन जायचा आहे. या सामन्याचा सामनावीर ओमकार कदम. कुठली टीम आहे? हॅलो